मीच झालीस तू मीच झालीस मी झाली आमची जाऊबाई. पाणी टाक पाणी. जाऊबाईच्या जागी जाऊबाईची वहिनी आली. हॅलो नमस्कार, आम्ही आलो होतो कुमरम भीम प्रोजेक्टला. तर इथं बघू शकता, इथं गेट लावून ठेवलेला आहे. तर इथं नो एंट्री आहे. आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. मस्त खायला घेऊन उचला बरं उचला उचला. खरंच निघावं ना. आणि इथं ते दादा मासा पकडत होते. आम्ही ट्राय केलं पण आम्हाला काही भेटली नाही. आम्ही आलो आणि मासे सोडून दिले. नमस्कार, वेलकम टू व्लॉग विथ स्वाती मुसळे. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आणि आम्ही पण आज मजा करायला चाललोत. बरं, मजा करायला म्हणजे मस्त फिरायला चाललोत. तर मी आसिफाबादला आलेली आहे साहेबांकडं. तर केरामेरीची गँग आणि आम्ही मिळून कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला. आमचा सडनलीच प्लॅन झाला. आणि आजचं वातावरण एकदम मस्त होतं. सकाळपासून तर पाऊस पडला होता, पण आता सध्या काही पाऊस नव्हता, पण वातावरण मस्त ढगाळ होतं. तर चला मग या सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते. म्हणजे तुम्हाला ओळख झालीच असेल, या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर ही सगळी फॅमिली आहे. ताईची मम्मी आहे, वहिनी, ताईचा भाऊ आणि हे 2 भाच्या. तर अशा आम्ही सगळे मिळून मस्त चाललोत मग फिरायला. यांचं ट्रान्सफर आता आसिफाबाद झालं आहे, म्हणजेच केरामेरीच्या जवळ, म्हणजेच ताईच्या माहेरच्या जवळ. तर मग आमचा कॉन्टॅक्ट थोडा जास्तच वाढला आहे. आणि ताईचं येणं होत नाही, पण आता यांची ड्युटी इकडं असल्यामुळं माझं नक्कीच येणं होतं. घरूनही निघताना आम्ही थोडंफार स्नॅक्स घेतलं होतं, म्हणजे बिस्किट्स असो, चिवडा वगैरे असं घेतलं होतं. कारण बाहेर चाललो होतं आणि एकदम मस्त ठिकाणी चाललो होतं, तिथं आरामात बसून खाता येईल अशा प्लॅनिंगनंच आम्ही निघलो होतो. मग रस्त्यात बनाना वगैरे विचारले. त्यानंतर असं वातावरण आणि हे स्वीटकॉर्न म्हणा किंवा भाजलेले आपले कणीस म्हणा, हे नसतील तर मग मजा येत नाही. आणि इकडं ते खूप जास्त भेटतात, म्हणजे जागोजागी बसलेले असतात असे कणीस उकडून म्हणा, भाजून भेटत असतं. तर तेच घ्यायला आम्ही थांबलो होतो. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं भाजलेले घ्या, कारण वातावरण एकदम थंड आहे तर मस्त लागतील. पण यांनी काय आमचं ऐकलं नाही आणि सगळे उकडलेले म्हणजे स्वीटकॉर्न घेऊन आलेत. मग खायची प्यायची सगळी सोय करून आता आम्ही निघालोत मग आमच्या लोकेशनकडे. आणि जाताना इतकं भारी व्ह्यू होतं ना, इतकं मस्त सगळं ग्रीनरी, आणि रस्त्यानं पण दुसऱ्या गाड्या वगैरे नाही, आरामात मस्त जात होतो आम्ही. आणि इतकं भारी व्ह्यू बघत आणि मस्त एन्जॉय करत निघालो मग. आणि त्यातल्या त्यात रिद्दूचे नखरे चाललेले होते. लिटू हॅलो. हाय हाय. कुठं आहे रिद्दू? इथं आहे. हॅलो हॅलो. मस्त बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत, लेकरांसोबत मस्त खेळत म्हणा, आणि त्यांचं मस्त खाणं चाललेलं होतं. असं करत करत आता आम्ही फायनली पोहोचलो आमच्या लोकेशनला. ते बॉटल दे, ते खायचंच आहे. हो हो, आता तेच बघायचं आपलं. कुठे गेली ती पिकनिक? डोकं स्लाइड करत हा. डोकं स्लाइड करायचं. आता तिथून म्हणलंय कार मधून उतरल्या म्हणलं स्लाइड करायचं. तसं स्लाइड करू ना, असं निघतं म्हणा इकडे. इकडे बघा, असं ग्रीस लावून आहे, म्हणजे ह्याच्यामधून जाऊ नये म्हणून. तसंही आम्ही इथून जात नाही, जाऊ शकतच नाही. तसं बारीक असलं तर आम्ही जाऊ शकलो असतो. हॅलो नमस्कार, आम्ही आलो होतो कुमरम भीम प्रोजेक्टला. तर इथं बघू शकता, इथं गेट लावून ठेवलेला आहे. तर इथं नो एंट्री आहे. आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. मस्त खायला घेऊन काय स्वातीनं घरचे सगळे कामं सोडून आली होती.
पण फ्लॉप झाला. तुम्ही मस्त खिचडी करून खालात तेव्हा आणि आता बघा सगळं बंद आहे. मजा केली तेव्हा फुल मजा. हो ना, इकडे सगळं पाणी होतं लय तेव्हा. पाऊस होता इकडे, दन दन असा आवाज येत, बोलायला ऐकू यायचं नाही कोणी त्याला. आणि आता बिलकुल इकडं पाणी नाही आहे, काही नाही. नाहीतर अगोदर इथून असं धबधब्यासारखं वाहायचं म्हणे, खूप छान. आता आलो तिथं, खूप मस्त आहे लोकेशन, पण क्लोज आहे. अहो फक्त एकदा जाऊन बाहेर या, मला दाखवा तिथून जाऊन. जाऊ शकता म्हणतो. हा? एवढ्या जागेतून जाऊ शकता का? केव्हा आलं होतं? लग्न झालं की 1 महिन्याला आलता होता. लग्न झाल्यावर 1 महिन्यानं आले होते आणि फोटो काढला होता आम्ही. आणि आता 2 लेकरांना घेऊन इथंच फोटो काढायचा आहे म्हणे. राजू भाऊ या. आती राहिली. त्याच लोकेशनला फोटो काढायचा आहे म्हणे. जा थिरा. वरती तर जाऊ देत नव्हते, कारण तिथं लॉक वगैरे लावून होतं आणि आपण तिथून त्यांना न विचारता जाऊ पण शकत नाही. तर मग आता काय करायचं म्हणून आमचं इथंच टाईमपास करणं चाललेलं होतं. थोडंसं फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेऊत म्हणून म्हणले राजूभाऊ. आणि राजूभाऊला व्हिडिओज म्हणा, फोटो 1 नंबर काढता येतात आणि त्यांना इंटरेस्ट पण तितकाच जास्त आहे. आम्ही त्यांना हसत असतो की तुम्ही हे ते का करता, तुम्ही फोटोग्राफरच बनलं तर किती छान म्हणून. तर हे सगळे व्हिडिओज मग राजूभाऊनं काढलेत. आणि मामी वगैरे सांगत होत्या की आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तर हे लोकेशन खूपच भारी होतं. म्हणजे जिकडून तिकडून पाणी पडायचं, धबधबे आणि पाण्याचा सारखा आवाज. आणि जिथं तुम्हाला खुल्लं प्लेस दिसत आहे ना, तिथं मस्त असं खिचडी वगैरे बनवून खाल्ली, असं तसं त्यांचं म्हणणं चाललेलं होतं. पण आज आता आम्हाला वरच जाऊ द्यायला तयार नव्हते. तर राजूभाऊ म्हणत होते थांबा थोडं, रिलॅक्स व्हा, काहीतरी सेटिंग लावूया आपण. फायनली आला वरी. कसं आला? सेटिंग ना आला. तू सगळं सांभाळणार आहे बस. हे सगळं सांभाळायचं आणि फिरून येतो. तुला काय देते तू? खाना पॅकेट दे. हा, दे. कसं बसला शान माणूस बसला. दे दे दे, डुगूला दे. तुला दे. दे. किती रुपये झाले सांग. डुगू पैसे दे. पैसे दे. घे म्हणा. पैसे घे. चल आपण फिरून येऊया. ऋतू सांभाळते सगळं. हो. मज्जा करायला हवी. मज्जा या, तुम्ही पण मज्जा करायला. मनीषा त्याला चिडवावं लागतं. तुम्हीच झालीस. मीच झाली आमची जाऊबाई. पाणी जाऊबाईच्या जागी जाऊबाईची वहिनी आली. आहे की नाही? ताई म्हणतील माझ्या बाहेर हिने जाऊन मज्जा करायला. हो ना, तसंच झालंय आता. उलट झालंय. हा, काय करावं इथं? काय आशिफाबादला हेच नाही. ट्रेनच नाही. हा ना मग. ताई ट्रेन आणा, तुमच्या मालकाची ड्युटी इकडे करून घ्या. ड्युटी होत आहे इकडे ट्रेन आलं. हो, आमचं गाव तिथं आहे, ते बिल्डिंग आता दिसना गेले. दाखवा ते कुठे आहे ते डबल फ्लोर जे आहे ना, राजभाऊ. तेच आहे. लई क्रॅक झालाय. रोड पडला तर पापा, तुटला तर रोड. ती बिल्डिंग पडणार म्हणून काय गॅरंटी आहे? डायरेक्ट मग इकडेच. बघा किती मोठा क्रॅक आलाय, खरंच डेंजर. मला योदी लागेल ती, तरी पण आम्ही आला. हा, आमची किस्मत. परमिशन काढू ना. हे हिचं काहीतरी नवीनच. हाय हाय काढते म्हणा. हो, हाय. इकडं. हे तुम्ही व्हेजिटेरियन हा, निघा म्हणतील आपल्याला. ते तसेच चालले तिकडे बघा, त्यांना माशाच भेटले नाही. हो, बिना माशाचं चालत. आपल्याला काय भेटतील? एक भेटली का? हातात नाही का? माशा किती भेटले?
माशा नाही भेटले नाही गेले बोल बोल. त्यांना आपलं रिद्धूच्या आतूवर आल्या. रिद्धूला रोज मी कुठे घेऊन गेला तर रिद्धू थकणार नाही, नको म्हणणार नाही. नको म्हणणार पण नाही. हो रिद्धू? काय ऐकायली अतिरा? पार्लेजी गर्ल, ओय पार्लेजी गर्ल, काय ऐकायली? गाणे ऐकू आली तुम्हाला? हं? किती भारी आहे इथं. काय आहे? हं? बरं जा ना थोडं माशा पकडून आणा, थोड्या मछली पकडून आणा. मछली जल की रानी है. दाखव समोसा गर्ल आहे तू. अरे तू कधी पार्लेजी गर्ल होती, कधी समोसा गर्ल होती. अथिरा पण आम्ही ना बिलकुल उतरायला तयार नव्हतो खाली, पण राजूभाऊचं सारखं होतं की ताई एकदा खाली उतरा, कारण खाली ना एक माणूस होतं ते माशा पकडत होता, तर चला आपण पण त्याला म्हणूया आणि तुम्ही ट्राय करा असं राजूभाऊचं म्हणणं चाललेलं होतं. पण मला खूप जास्त भीती वाटत होती, कारण हाताचा आत्ताच कमी झालं आहे आणि कुठं जर पाय स्लिप होऊन किंवा इकडे तिकडे दगडावरून निसटून पडला आणि मग काही झालं तर म्हणून त्याची भीती मला खूप जास्त वाटत होती. पण शेवटी मग डेअर करून आता आम्ही खाली उतरलोत. म्हणलं हे चप्पल घालून काही चालणं बरोबर नाही, चप्पल तिथंच सोडली आणि ह्या दादाला विचारलं मग आता आम्ही मासे वगैरे पकडाव का म्हणून. तर त्यांनी ते जाळे वगैरे टाकून ठेवलेले होते आणि यांचं म्हणणं होतं बघा असे 3 मासे पकडल्यात आणि अजून 2 भेटल्या ना तर आमच्या फॅमिलीचं कंप्लीट सेट होऊन जातं आजचं जेवण. पडवा झाला असता एकाने नाही होय की पडवा. आता आमच्या घरी कुटुंब आहे म्हणे आता 200 जण राहावं. 200 जण किती जण आहे? आम्ही 5 जण आहोत. 5 जण. खोल नाही 5 तिथपर्यंत कटर राहत आहे. फिशिंग उचला बरं, उचला उचला. खरंच निघावं ना. उचला उचला उचला. खाऊन टाकली म्हणा चारा खाली माशीनं. चारा माशीचा चारा हो खाऊन गेली तर तिचा चारा. मी ना शिकवावर काढा होता. मला सांगा तू तर मला आली असते नकर हल्ला की उचलते. हॅलो नमस्कार. तर आज आलोत आम्ही कुमरम भीम प्रोजेक्टला आणि वरती थांबलो खूप वेळ विचार केला की खाली उतरावं का नाही, कारण हाताचं आधीच फ्रॅक्चर झालेलं होतं. पण शेवटी डेअर करून राजू भाऊचा सपोर्ट होता, नाही ताई उतराच म्हणून. तर खाली आलोत आणि इथं ते दादा माशा पकडत होते. आम्ही ट्राय केलं पण आम्हाला काही भेटली नाही. आम्ही आल्याली माशी सोडून दिली. त्याच्या पकडमध्ये आली होती. ते दादा उचल उचल बोलले आणि तोपर्यंत ती माशी ते जे किडा होता ते खाऊन निघून गेली. पण ते काय हातात आली नाही. आता बघूया भेटतं का. त्यांनी इथं लावून ठेवलेत अशा काठ्या. भाऊजी आहो एवढं घाबरता का? एवढं घाबरता? आम्ही तर खाली उतरलो. काय बाबा घबरूट माणसं. माशा सरपावाने येत लांब. सोडून दिलीस माशी म्हणून. काहीतरी म्हणलं, सोडून गेली झाली की काय? तू सोडून दिलीस की असं काहीतरी म्हणलं. त्यांचा ते एक किडा वेस्ट गेला. मला वाटलं व्हिडिओ साठी फोटो साठी उचल म्हणाले, त्यांनी खरंच उचल म्हणले. खाऊन टाकले. हुशार झाले ते आता. हुशार झाले तर. स्ट्रगल इज रिअल.
खरंच रिअल एवढे गोटे आहेत त्याच्यातून एखादं snake वगैरे आलं होतं. काय नाही हाय हाय छान वाटलं, मस्त खाली गेलो. आणि जर खाली गेलो नसतं तर इतका हसलो नसतो, इतका एन्जॉय आमचा झाला नसता. मस्त माशा पकडायचा एक्सपिरियन्स घेतला. माशी काही आली नाही, उलटं ते आलेली माशी गेली, ते सोडून द्या, पण एक एक्सपिरियन्स घेतला. तर छान वाटलं. इथून दिसायला काही दिसत नाही आहे, पण इतकं खाली आहे ते, आणि दगडं पण इतके खालीवरी आहेत. आता दिसायला एकदम प्लेन दिसत आहे. मग आता मीच इथून चढले असते, म्हणजे ह्या साईडला हात टेकून, पण हातावर ओझं देता येत नाही म्हणून त्यांचा सपोर्ट घेतला आणि इकडं आले. तर आम्ही इकडं चढलो होतो, इकडं उतरलो होतो. लेकरांनाही तसंच करायचं होतं, म्हणजे आतिरा डुग्गू वगैरे. तर त्यांचं झालं. नंतर हे दादा आहेत ना, इथली सगळी माहिती सांगत होते, त्यांचं गाव सांगत होते, ते माशा पकडायला कोणत्या टाईमला येतात, माशा केव्हा भेटतात, माशा कुठं भेटतात, हे सगळं डिटेल यांना सांगत होते. तर यांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या मग. आणि या दादाची वगैरे ना भाषा दुसरी होती, मराठी होते. तर मराठीतूनच पण ती भाषा तितकी क्लिअर कळत नव्हती मला. ते हेड बोलले, आणि म्हणजे ओढ म्हणायचं होतं त्यांना, आणि ते काही मला कळालं नाही. आणि ते मी काही ते उचललं नाही ती काठी, तर तेच मग सांगत होते ते. पण चालू नाही समजा. हेड म्हणजे काय तेच माहित नाही. काढ तुमची भाषाच कळली नाही मला. नाही, मराठी नाहीये, मराठी मराठी. तुम्ही हेड म्हणले, मला कळलं नाही. काढ ओढ म्हणले असते तर ओढत होते. मला वाटलं व्हिडिओ साठी काढ म्हणाले. नाही. तर व्हिडिओ भारी येत होता मासे. युट्यूबवर जातो दादा आम्हाला येते इंग्लिश सगळे येते. मराठी आम्हाला येणार. पुरा भाषा आहे. तुम्हाला येते, तुमचं आम्हाला कळलंच नाही. हेड भारी. कसं वाटलं माशा पकडून? फक्त नद्यामध्ये बाटला टाकू नका, कचरा टाकू नका, पुरे इथून ते अडका. कचरा घ्यायचा होता तुम्ही तळ्यामधला. लोकायला बघून थोडं समज आली. नाही आम्ही नाही टाकलंय बघा. जेवढं खायला आणलं होतं सगळं सोबत आणलं. आपण घेतलं दुसऱ्याचा दुसऱ्याला. ए, गेटला हात लावू नका. ग्रीस लाव ना. लई गरम झाले आता सध्या. हो, ऊन बी नाही, पाणी बी नाही. आभाळ बघा, थोडंही ऊन नाही, हवा नाही. काही या काकांनी ना आम्हालाच येऊ दिलं होतं. इथं दुसरे बरेच जण होते, कुणालाच येऊ दिलं नव्हतं आतमध्ये. यांचं म्हणणं होतं की खूप आले तरी लोक छान समाधानानं इथं काही एक्सप्लोअर करत नाहीत, बघत नाहीत. इकडं जाणं तिकडं जाणं, कोणी पडलं, उडी मारलं, काही झालं तर त्याला जिम्मेदार कोण, म्हणून आम्ही हे लावूनच ठेवतो, कुणाला येऊ देत नाही मॅक्झिमम. आणि कोणी फॅमिली वगैरे व्यवस्थित चांगलं दिसलं त्यांना येऊ देतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही तर जाऊन आलोत, मग आम्हाला येऊ दिलंही त्यांनी, आणि आम्ही जास्त काही एक्स्ट्रा केलं नाही. तिथं आरामात सगळं एक्सप्लोअर करून आलोत. ट्रिप सक्सेसफुल. कॅनल सडनली बघायचं आहे आणि कॅनल राहिले बघायचं. कॅनल बघायचं राहिलंय. जाऊ तर पुढे असं. आम्ही तिकडं फिरून आलोत, पण हे जे कॅनल साईडला दिसत आहे ना, तिथं पण एक ब्रिज असल्यासारखं आहे, आता तुम्हाला दिसेलच. तर तिथंही थांबू म्हणून राजूभाऊ म्हणत होते, कारण तिथंही फोटोज वगैरे छान येतील ताई, आणि मस्त व्ह्यू वाटतो. आम्हाला थांबायचंही होतं, पण लेट होत होतं, म्हणून म्हटलं चला नेक्स्ट टाईम कधी आलं ना तेव्हा येऊया, जेव्हा जास्त पाऊस वगैरे पडेल आणि जास्त पाणी वाहल ना तेव्हा येऊया, असं म्हणून आता आम्ही निघालोत. मग लेकरांनी फुल मजा केली, आम्ही मजा केली. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग खरंच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं. चला मग भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच हसत राहा. आणि हो, आता आम्हाला सोडून हे सगळे केरामेरीची गँग आता केरामेरी जाणार आहे, आणि आम्ही थांबणार आहोत आमच्या इथं आसिफाबादला. आम्हालाही चला बोलत होते, कारण त्यांच्या घरी आज आहेत सवासण्या वाढणं. तर आम्ही काही नको बोललोत, कारण 4:30 वाजले होते आणि वातावरण फुल खराब झालं होतं, म्हणजे पाऊस यायचं वातावरण होतं. तर मग आमचं म्हणणं होतं की आता राहू द्या, आम्ही काही नाही येत. खूप फोर्स केला, पण आम्ही टाळाटाळीच केली, आणि ह्यांना बाय करून असा संपला आजचा दिवस.
चला मग व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बाय.